सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आपला भावशेखरचा आजचा विषय वतनदारी ते वेतनदारी. वतनदारी ते वेतनदारी असा विषय घ्यायचं अगदी कारण सांगतो. मला स्वतःलाही गंमत वाटते, तुम्हालाही हसू आलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. झालं इतकंच की गेल्या काही 1-2 दिवसामध्ये आचार्य अत्र्यांचं आत्ताचं स्मृतिमहोत्सवी वर्ष असल्यामुळे त्यांच्याबद्दलच्या काही बातम्या येत आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे गणित फारच मोठं होतं, वेगळं होतं आणि खरं सांगायचं म्हणजे सर्वंकष होतं. ते नेतृत्व, ते कर्तृत्व, ते वक्तृत्व, ते दातृत्व इतकं मोठं होतं की केवळ त्यांच्याबरोबर काम केलंय या एका पुण्याईवरती अनेक नावं नंतरच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा चालत राहिली आहेत. अशा वेळेला आचार्य अत्रे हा संदर्भ घेऊन काही बोलणं हे मी समजू शकतो. पण का कोण जाणे त्या बातम्या वाचल्यापासून मला एका वेगळ्याच अत्र्यांची आठवण होतीये आणि त्याचं नाव गावगाडाकार अत्रे. त्यांना गावगाडाकार अत्रे असंच ओळखलं जायचं. पण गावगाडा हे त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं आणि अत्रे हे त्या पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचं नाव होतं. आज जे 70च्या आसपास किंवा त्याच्या पुढचे आहेत त्या सगळ्यांना हे नाव आणि हे पुस्तक नक्की माहितीये. मीही ते पुस्तक फार पूर्वी एकदा वाचलंय आणि गेली कित्येक वर्ष ते आउट ऑफ स्टॉक आहे. हा माझा व्हिडिओ ऐकून जर तुमच्यापैकी कोणीही सांगितलं की हे पुस्तक कुठं मिळतंय तर मी अगदी ताबडतोबीनं ते पुस्तक विकत घ्यायला तयार आहे. आणि आज गावगाडाकार अत्रे हे आठवायचं आचार्य अत्र्यांचं नाव वाचल्यानंतर. याचं खरं कारण असं की तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या भावशेखरच्या याच मालिकेमध्ये आपण 15 ऑगस्टला अमृतकाल या विषयावर बोललो आणि 16 ऑगस्टला टर्न अराउंड या विषयावरती बोललो. या 2 विषयांच्या जवळपास जाणारा पण त्यावेळचा विचार मांडणारा असं पुस्तक म्हणजे गावगाडाकार अत्रे. आणि त्याला गावगाडा अशासाठी म्हणायचं की त्यावेळच्या मराठीमध्ये एकंदरीतच जगरहाटीला, गावच्या संस्कृतीला गावगाडा असाच शब्द होता. गावगाडा ओढायचा म्हणून पंचायत, गावगाडा 12 बलुतेदारांमुळे चालते, गावगाडा राहायचं तर गावगाड्यासारखं राहावं लागतं, अशी वाक्य सर्रास त्यावेळेला आपल्या दैनंदिन वापरामध्ये होती. म्हणजे एकंदरीतच गावातल्या प्रत्येक घराचं वैशिष्ट्य जपत, त्यातली वैगुण्य दाखवत, पण त्याच वेळेला ते वैविध्य आहे हे सांगत नांदाणारं गाव म्हणजे गावगाडा. आणि मग त्याच्यामध्ये 12 बलुतेदारीला जातीय रंग आलेला नव्हता, परंतु 12 बलुतेदारीला वर्णव्यवस्था मात्र नक्की होती. म्हणजे तो माणूस ते काम करणार असं अगदी मोकळेपणाने सांगायला लागायचं. म्हणजे अलीकडच्या काळातली राजीव पुरुषोत्तम पटेलांची आपण जर पुस्तकं वाचायला लागली तर त्या धर्मचरित्र नायकांचं वर्णन करताना जसं सांगितलं जातं, मग ते परशुराम असू देत किंवा अजून कोणी, असं सांगितलं जातं की क्षत्रिय क्षत्रियासारखाच वागणार, पण म्हणून तो ब्राह्मणांपेक्षा वेगळा असला तरी तो ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहे असं नाही. आणि ब्राह्मणही ब्राह्मणांसारखे वागले म्हणून ते इतर वर्णांपेक्षा वेगळे नाहीत असं वैविध्य जपणारं, वैशिष्ट्य सांगणारं पण वाद न वाढवणारं वर्तन म्हणजे गावगाडा. अशा गावगाडाकार अत्र्यांनी त्या बदलत्या काळाचं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, समाज व्यवस्थेच्या दृष्टीने, राज्य व्यवस्थेच्या दृष्टीने फार छान वर्णन केलं होतं. आज ज्या वेगानं जागतिक परिस्थिती बदलतेय त्या पार्श्वभूमीवरती मला गावगाडाकार अत्र्यांची खूप आठवण होतीये आणि त्यांच्या गावगाडा या पुस्तकातल्या गाजलेल्या प्रकरणाविषयी बोलायचं म्हणूनच आजचा विषय वतनदारी ते वेतनदारी. ज्या काळाचा विचार अत्र्यांनी या गावगाडाकार अत्र्यांनी गावगाडा या पुस्तकामध्ये केलाय तो काळ असा होता की साधारणपणे आपण स्वतंत्र होताना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन हे कृषीप्रधान असं केलं गेलं. अगदी आज मितीला सुद्धा एका वेगळ्या अर्थाने तो देश आपला कृषीप्रधानच आहे. परंतु साधारणपणे 60च्या दशकाच्या उत्तरार्धापासून आपल्या देशाकडे कृषी क्षेत्र होतं, तसंच प्राबल्याचं राहिलं. पण अगदी पहिल्यांदा जितका औद्योगिक क्षेत्राचा वाटा आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये, राष्ट्रीय अर्थकारणामध्ये नगण्य होता तेवढा नगण्य राहिला नव्हता, तो वाढायला लागला होता. लोक कुठेतरी आपल्या शेतीचं विभाजन होत होतं, कुळ कायद्याची पार्श्वभूमी असेल, गांधीवधासारख्या घटना असतील, यातून आपल्या गावाकडून शहराकडे जायची कारणं काही वेळेला स्वखुशीने, काही वेळेला सक्तीने अशी प्रक्रिया सुरू झाली होती. आणि ही प्रक्रिया केवळ सुरू झाली होती इतकंच नाही,
तर ही प्रक्रिया एका वेगानं वाढत होती आणि तो वेगही वाढीव दराचा होता. अशा पार्श्वभूमीवरचं सगळं लेखन म्हणजे गावगाडा हे पुस्तक आहे. आणि मग कृषीप्रधान अर्थव्यवस्था आणि उद्योगप्रधान अर्थव्यवस्था असा विषय न घेता या अर्थव्यवस्थेमुळे समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था कशी बदलत गेली किंवा बदलत्या समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्थेमुळे कृषी व्यवस्था आणि आपली कुटुंब व्यवस्था कशी बदलत गेली याचं वर्णन म्हणून गावगाडा. असं त्या गावगाड्यामध्ये वतनदारी ते वेतनदारी असं चित्र पाहता येतं. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर महेश एलकुंचवारांचं जे वाडा चिरेबंदी हे नाटक आहे, त्या वाडा चिरेबंदीमध्ये ज्या 3 पिढ्या दाखवलेत ना, ते गणित म्हणजे वाडा चिरेबंदीतलं ते गणित म्हणजे गावगाडा का रात्र्यांचं लेखन. आणि या बदलत्या अर्थव्यवस्थेचं, या बदलत्या समाज व्यवस्थेचं त्यांनी केलेलं वर्णन हे वतनदार ते वेतनदार असं आहे. वतनदार ते वेतनदार म्हणण्याचं कारण असं की आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की मुळातच आपल्याकडे जमीनदारी अर्थव्यवस्था होती आणि मग बाकीची सर्वसामान्य माणसं त्या शेतावर आता ज्याला आपण शेतमजूर म्हणतो किंवा रोजंदारीवर म्हणतो अशी जाणारी माणसं होतो. त्या माणसांना दरवेळेला पैशाच्या रूपामध्येच पगार मिळत होता अशातला भाग नाही. खात्यापत्या व्यवहारामध्ये त्यांना धान्याच्या रूपामध्येही मोबदला मिळायचा. म्हणजे एक काळ तर आपल्या देशाच्या समाज व्यवस्थेमध्ये असा होता की या 12 बलुतेदारांच्या सेवा गावातल्या गावात उपयोगात आणत असताना दरवेळेला त्यांना उचलून पैसे किंवा धान्य दिलं जायचं अशातला भाग नाही. तर वर्षाचं धान्य एकदा घरी आल्यानंतर वर्षभरासाठीचं त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या व्यवसायाप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना धान्य एकरकमी दिलं जायचं. हा गावगाड्याचा भाग होता. मग धान्य देणारा तो वतनदार आणि घेणारा तो परावलंबी अशा स्वरूपाचं ते गणित होतं आणि या अर्थानं गावगाडामध्ये वतनदार हा शब्द येतो. मग त्या वतनदाराचा जमीनदार अशाचाही भाग असतो. बर, हे वतनदार इतके गमतीचे होते की ते प्रत्यक्षात त्या जमिनीचे मालक असतील असं सुद्धा नाही. काही काही राजा प्रजांची, काही काही संस्थानिकांच्या गावोगावी पसरलेल्या जमिनी होत्या आणि त्या त्या गावामध्ये त्यांनी काही जणांना त्या जमिनीकडे पाहण्याचं, देखरेखीचं, देखभालीचं असं काम दिलेलं होतं. आणि त्यामुळे राजाच्या वतीने, संस्थानिकाच्या वतीने, मोठ्या माणसाच्या वतीने, जो तिथं राहत नाही अशाच्या वतीने बाजूनी त्याचा प्रतिनिधी म्हणून, त्याच्या वतीने देखरेख करणारा माणूस म्हणून स्थानिक काही लोकांकडे, व्यक्तींकडे त्याचं काम दिलेलं असायचं आणि तो जणू काही त्याचीच मालकीची जमीन आहे अशा पद्धतीनं वागायचा. यालाही वतनदार असं म्हटलं गेलं. खरं सांगायचं म्हणजे त्यावेळच्या बोली मराठीमध्ये वतनदार हा शब्द 2 अर्थांनी वापरला जायचा. एक अर्थाने श्रीमंत असा होता आणि दुसरा अर्थ निष्कारण तोरा अशाही अर्थी होता. काय स्वतःला वतनदार समजतोस का अशा पद्धतीचे उल्लेख त्यावेळच्या मराठीमध्ये येतात. आणि मग तुमच्या असं लक्षात आलं असेल की अत्र्यांचंच अंमलदार नावाचं एक नाटक होतं. तर जो सरकारी अधिकारी या नात्यानं अंमलदारची जी खिल्ली तिथं उडवली गेली ती या सामाजिक वतनदारांची परिस्थिती त्या अंमलदारापेक्षा वेगळी नव्हती आणि हे कुठंतरी साम्य डोक्यात होतं म्हणून कदाचित आचार्य अत्रे वाचल्यानंतर गावगाडा का रात्र्यांची मला आठवण झाली असेल. परंतु आज जर या पुस्तकाकडे किंवा त्या अर्थव्यवस्थेकडे मागे वळून पाहायचं झालं तर मला राहून राहून एक प्रश्न सारखा वाटतो की आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही ना धड कृषीप्रधान राहिली, ना ती उद्योग प्रधान झाली, आज ती पूर्णपणाने सेवा प्रधान किंवा हल्लीच्या मराठीत सांगायचं तर सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड अशी झाली आहे. मग या सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेडच्या जमान्यामध्ये जर गावगाडा का रात्रे हयात असते तर त्यांनी कृषी क्षेत्राचं वर्णन वतनदार असं केलं होतं, उद्योग क्षेत्राचं वर्णन वेतनदार असं केलं होतं आणि मग सेवा क्षेत्राचं वर्णन काय केलं असतं. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये वित्तीय सेवांमुळे किंवा करोनाच्या काळामध्ये आपल्या वर्क फ्रॉम होममुळे आपली जी काही परिस्थिती झाली होती
आणि खरं सांगायचं म्हणजे करोनाच्या आधीच्याही काळामध्ये मी अनेकदा गमतीने म्हणतो, ज्यांनी माझी भाषणं किंवा ऑनलाईन सेशन्स ऐकलेत त्यांना हे माझं वाक्य माहिती आहे, की मी अनेकदा गमतीने जवळजवळ 90च्या दशकापासून किंवा खरं म्हणजे 2000-2010 पासून असं सातत्याने म्हणत आलोय, की जर कोणाला नोकरी करायचीच असेल आणि ती स्वतःच्या मर्जीच्या वेळेला करायची असेल, तर एक तर त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन तरी व्हावं किंवा वॉचमन तरी व्हावं. कारण अख्ख्या ऑफिसच्या उतरंडीमध्ये ही दोनच माणसं चेअरमन आणि वॉचमन अशी असतात, जे आपली ऑफिसला जायची आणि ऑफिस सोडायची वेळ ठरवू शकतात. बाकी जे सगळे आदले मधले आहेत, ज्यांना आपण सोयीस्करपणे मिडल मॅनेजमेंट असं म्हणतो, यांच्या इतका डमरू दुसऱ्या कोणाचाही नसतो. कारण आपल्या सगळ्यांची ऑफिसमध्ये जायची वेळ नक्की असायची, ऑफिसमधनं परत यायची वेळ नक्की नसायची. मग एकदा ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर घरी येईस्तोवर रस्त्यातला ट्रॅफिक आणि रेल्वेचे दररोजचे गोंधळ, यातनं जी काय वेळेची आणखीन 3-13 वाजतील ते वेगळेच. पण त्यासाठी मुळात एका विशिष्ट वेळेला गाडीमध्ये किंवा ट्रेनमध्ये यावं लागतं, हेही बंधन आपल्याला पाळता यायचं अशातला भाग नाही. आणि करोना नंतरच्या काळात वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर पहाटे केव्हाही लॉग इन करायचं आणि रात्र झाली तरी ऑफिस मीटिंग संपत नाहीत. आणि त्यातही तुम्ही एका देशामध्ये, तुमचं ऑफिस दुसऱ्या देशामध्ये आणि तुमचा क्लायंट तिसऱ्या देशामध्ये, अशी जर परिस्थिती असेल तर तो परमेश्वरच तुमचा वाली होता. म्हणजे नेमकं त्या वामन आणि बळीच्या गोष्टीमध्ये सांगितलं जातं तसं कोणी कुणाच्या डोक्यावर पाय द्यायचा एवढाच फक्त प्रश्न राहिलेला होता. त्यामुळे मला एक शंका आहे, की खरं म्हणजे हे माझं मत आहे, पण आता हे गावगाडा का रात्र्यांना विचारायची सोय नाही. तर ते जर असते तर मला एक शंका आहे, की या परिस्थितीचं वर्णन वेठबिगार असं त्यांनी केलं असतं का? फार फार तर जसं ज्याला व्हाईट कॉलर्ड एम्प्लॉई म्हटलं जायचं तसं व्हाईट कॉलर्ड वेठबिगार असतील काही. मला कल्पना आहे की वेठबिगार हा शब्द वाईट आहे आणि कायद्यानं सुद्धा आता आपल्या देशातली वेठबिगारी रद्द झालेली आहे. पण आपल्या सगळ्यांची अलीकडची जी मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या स्थिती आहे, ती वेठबिगारापेक्षा फारशी वेगळी आहे अशातला भाग नाही. मग अशी जर तुलना करायची झाली तर मुळात गावगाडा का रात्री यांनी जेव्हा कृषी क्षेत्राचं वर्णन वतनदार केलं, व उद्योग क्षेत्राचं वर्णन वेतनदार केलं, आणि मग आता जर ते कदाचित सेवा क्षेत्राचं वर्णन वेठबिगार म्हणून करणार असतील, तर त्यांच्या पुढे नेमका काय प्रश्न असता? कारण वेठबिगार वतनदार ते वेतनदार म्हणताना गावगाडा का रात्र्यांना कृषी क्षेत्राकडनं उद्योग क्षेत्राकडचं संक्रमण हे अभिप्रेत होतं. आज आपण उद्योग क्षेत्राकडनं सेवा क्षेत्राकडे जातोय आणि गेलेलो आहोत, आणि एका अर्थानं पुन्हा एकदा शेवटी सेवा कोणाला द्यायच्या? सेवा स्वतःला देता येत नाहीत, त्यामुळे त्या सेवा घेण्यालायक उद्योग क्षेत्र आणि कृषी क्षेत्र निर्माण करायचं म्हणून पार स्टार्टअप इंडिया पासून MNC पर्यंतचा आपण विचार करतोय. म्हणजे एका वेगळ्या पद्धतीचं सर्वसमावेशक संक्रमण आपण आमंत्रित करतोय. आणि म्हणून आजचा विषय वतनदार ते वेतनदार. कारण आपल्या आता सगळ्यांच्याच लक्षात आलंय आणि त्याचं सुतोवाच पहिल्यांदा मराठीमध्ये गावगाडा का रात्र्यांनी केलं, हा एक तो संदर्भ आहे. म्हणून आपला आजचा भावशेखरचा विषय वतनदार ते वेतनदार आहे. तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा आपण राष्ट्रीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न असं म्हणतो, किंवा मराठीमध्ये ज्याला अलीकडे आपण GDP असं म्हणतो, त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र अशी 3 क्षेत्र असतात. आपण जर शांतपणानं विचार करायचा ठरवला तर तुमच्या असं लक्षात येईल की कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ही केवळ 3 वेगवेगळी क्षेत्र नाहीत, हे उत्पन्नाचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत, खर्चाचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत, पर्यायानं गुंतवणुकीचे आणि गुंतवणुकीपासूनच्या अपेक्षांच्या 3 वेगवेगळ्या स्थिती आणि अवस्था आहेत. आणि त्यामुळे एकीकडनं दुसरीकडे, दुसरीकडनं तिसरीकडे, तिसरीकडनं पुन्हा पहिल्या आणि दुसरीचा विचार, अशा संक्रमणाच्या आणि नंतर ते संक्रमण स्थिरावण्याच्या काळामध्ये हे बदल आपल्याला फार प्रकर्षाने जाणवतात. अगदी साधं उदाहरण घेऊया ना, की ज्या वेळेला आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्राचं प्राबल्य होतं, त्यावेळेलाही आणि आजही आपल्या देशात वर्षभर कृषी उत्पन्न घेणारे भूगोल किंवा भौगोलिक प्रदेश हे अत्यंत तुरळक होते. अगदी इंदिराजी आपल्या पंतप्रधान असताना हरित क्रांतीची जेव्हा सुरुवात केली गेली, तेव्हा वर्षात 2दा उत्पन्न घेणारे पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूचा काही भाग हे प्रदेश वगळले, तर त्याच्यामध्ये बाकीचा भूगोल किंवा बाकीचा देश फार मोठ्या प्रमाणावरती समाविष्ट होऊ शकला नव्हता. ही MS स्वामीनाथन ज्यांच्या नेतृत्वाखाली, संकल्पनेखाली ही संकल्पना राबवली गेली, त्यांच्यावरची
किंवा ही संकल्पना राबवायची आवश्यकता लक्षात घेऊन ती योजना सुरू करणाऱ्या इंदिराजींवरती टीका करण्याचा उद्देश नाही. त्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं, कदाचित काळाच्या पुढचंही केलं, पण त्याला पुरेसं यश त्या काळात मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये वर्षात एकदा निर्माण झालेलं कृषी उत्पन्न विकायचं, पर्यायानं वर्षात एकदा उत्पन्न मिळेल आणि ते वर्षभर वापरायचं, अशी व्यवस्था होती. याला वतनदार म्हटलं. एका वेगळ्या अर्थी या जमिनीचं वाटप केंद्रीकरण फार मोजक्या हातांमध्ये होतं आणि मग याची गरज, याचे तोटे, याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आचार्य विनोबा भावेंसारख्या विचारवंताला, राजकीय कार्यकर्त्याला त्या काळामध्ये भूदान चळवळ ही सुरू करावी लागली. काही अनेक चांगुलपणानं वागणाऱ्या वतनदारांना याचं महत्व पटल्यामुळे म्हणा किंवा इतरही काही कारणांमुळे म्हणा, त्या काळामध्ये विनोबाजींना भूदान चळवळीतनं जवळजवळ 1.5 लाख एकर जमीन मिळाली होती, हे लक्षात घ्यावं लागतं. मग आपल्या देशात उपलब्ध त्यावेळेलाही असलेली कृषी क्षेत्राखालची एकरची जमीन आणि विनोबांना मिळालेली जमीन याची व्यस्तता लक्षात घेतली तरी त्या प्रमाणामध्ये ती मिळाली होती. पण नंतर भूदान चळवळ ही थांबली आणि हरित क्रांती ही थांबली. त्यामुळे आजही कृषी क्षेत्राचं आपल्या राजकारणावर, कृषी क्षेत्राचं आपल्या समाजकारणावर किती मोठ्या प्रमाणावर घट्ट पकड आहे लक्षात घ्या. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या देशामध्ये कृषी उत्पन्न आयकराच्या जाळ्यात नाही. म्हणजे हे वतनदार आहेत की नाही? आजही आपल्या देशातल्या विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषदा याच्यावरती निवडून येणाऱ्या मंडळीमध्ये शेती हे माझं उत्पन्नाचं साधन आहे अशा सांगणाऱ्या सभासदांची संख्या सर्वोच्च असते. त्यामुळे सर्वपक्षीय बंद दाराआडच्या मतैक्यातनं कितीही कराचे अपारंपरिक मार्ग निवडले, कधी 1/6 असेल, कधी प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन असेल, कधी जीएसटी असेल, तरी सुद्धा कृषी उत्पन्नावर प्रत्यक्ष कर लागत नाही. हे गणित लक्षात घेऊ. अशा अर्थी ते नवीन वतनदार असतात का? त्याच्या विरुद्ध जेव्हा ही गणितं बदलायला लागली, औद्योगिक क्रांती वाढी आली, आपल्या देशामध्ये उद्योगांची रचना सुरू झाली, नेहरूजींनी सुरू केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या, सरकारी कंपन्यांच्या बरोबरीने आधी असलेल्या आणि नंतर वाढलेल्या खाजगी कंपन्यांच्या अस्तित्वामुळे नवनवीन नोकऱ्या निर्माण लागल्या. त्यामुळे या वर्षाला एकदा मिळणाऱ्या उत्पन्नाची जागा दरमहा मिळणाऱ्या पगारांनी घेतली. अशा अर्थाने उद्योग क्षेत्राचं वर्णन वेतनदार अशा पद्धतीने गावगाडा रात्र्यांनी केलंय. फक्त ह्याच्यातला फरक आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. कदाचित अगदी कितीही प्रागतिक कंपनीमध्ये उत्पन्न घेतलं तरी वर्षभरात एकूण मिळालेल्या पगाराची रक्कम अनेकदा कृषीपासून मिळणाऱ्या एकरकमी वतनापेक्षा कमी होती, ही गोष्ट नक्कीच. आणि त्याचबरोबरीने काही गोष्टी अशा एकरकमी उत्पन्नातनं गावामध्ये राहताना, खेड्यामध्ये राहताना काही खर्च करावे लागतात, याची त्या मंडळींना कल्पना नव्हती. दुधाचे पैसे द्यावे लागतात, फुलांचे पैसे द्यावे लागतात, या खर्चाची सवय नव्हती. बहुतांश वेळेला डाळ तांदूळ मर्यादित प्रमाणात का होईना त्यांच्या घरचे होते. तुम्ही शहरात गेल्यानंतर या सगळ्याची नव्यानं खरेदी करायला लागली. म्हणजे उत्पन्नाचं सातत्य वाढलं पण उत्पन्नाचं प्रमाण कमी झालं आणि खर्चाची नवीन तोंड सुरू झाली. यातनं अंथरूण पाहून पाय पसरणं अशी संकल्पना आली का? वतनदारीच्या काळामध्येही अंथरूण पाहून पाय पसरावं लागत होतं किंवा कारण वर्षात एकदाच उत्पन्न मिळत होतं. आता वेतनदारीमध्ये सुद्धा अंथरूण पाहून पाय पसरावं लागत होतं, कारण वेतन जरी दर महिन्याला मिळालं तरी खर्चाची गणितं वेगळी होती आणि राहत्या घरांचे आकार कमी झाल्यामुळे त्याही एका वेगळ्या अर्थानं अंथरूण किती पसरता येईल हे पाहून मगच अंथरूण पसरता येत होतं आणि अंथरूण पसरण्याची जागाच कमी झाली तर साहजिक पाय पसरण्याची जागाही कमी होत होती. मग अशा वेतनदारीची प्रतिबिंब आणि अशा वतनदारीची प्रतिबिंब आपल्या आत्ताच्या सेवा क्षेत्रात पडतात का याचा विचार करू. तुमच्या असं लक्षात येईल की संगणकीय सेवा, ज्याला आपण IT सेक्टर असं हल्ली मराठीमध्ये म्हणतो, किंवा वित्तीय सेवा, ज्याला आपण बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिसेस असं हल्ली मराठीत म्हणतो, याच्यामध्ये जितकं महिन्याचं उत्पन्न आहे
तितकं अगदी अलीकडच्या वर्षामध्ये आपण पेमेंट ऑफ अॅन्युअल बोनस ऍक्ट हा आता खरं म्हणजे कागदोपत्री अस्तित्वात आहे, पण तो आता उपयोगात नाही. कारण ह्या वर्षात एकदा मिळणाऱ्या बोनसची जागा आता PLI म्हणजे परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्हनी घेतली आहे. काही ठिकाणी तो वर्षात एकदा मिळतो, काही ठिकाणी तो वर्षात 2दा मिळतो, काही ठिकाणी तो वर्षात 4दा मिळतो. अशी गणितं आहेत. आपल्या वतनदारीच्या काळामध्ये आपण जेव्हा नोकरी बदलत होतो त्यावेळेला ग्रॅच्युटी, पेन्शन, सुपरअॅन्युएशन अशा गोष्टींची चर्चा करायचो. पण ग्रॅच्युटी मिळवायची तर एखाद्या कंपनीमध्ये विशिष्ट काळ नोकरी करावी लागते. अलीकडची पिढी तेवढी नोकरी करत नाही. त्यामुळे आपण वेतनदारीच्या काळामध्ये नोकरी करताना कॉस्ट टू द कंपनी अशा संकल्पनेचा विचार करत होतो. आता सेवा क्षेत्र कम वेठबिगारीच्या जमान्यामध्ये टेक होम पे अशी चर्चा करतो. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. मग हे वतनदारी ते वेतनदारी ते वेठबिगारी मधला फरक असतो का? केवळ एवढीच गणितं असतात अशातला भाग नाही. असं आपली गणितं बदलल्यामुळे आपल्या गुंतवणुकीचं स्वरूप बदलतं का याचा विचार जरूर केला पाहिजे. एक साधं उदाहरण घेऊ. वतनदारीचा जमाना असू दे, वेतनदारीचा जमाना असू दे, नंतर हल्लीच्या तथाकथित वेठबिगारीचा जमाना असू दे, भारतीय मनाला भुरळ घालणारी गुंतवणुकीची सार्वकालिक सर्ववयीन साधनं म्हणजे सोनं आणि घर. मी त्याविषयी सोन्याविषयी काही बोलणार नाही, परंतु घराविषयी जरूर बोलेन. हा घर घेण्याचा काळ बदलतो हेही गणित लक्षात घेण्याजोग आहे. त्या वतनदारीचा काळ असताना हळूहळू वेतनदारीची सुरुवात होताना जी पिढी होती म्हणजे साधारणपणे माझ्या वडिलांची पिढी होती, त्या पिढीने त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर कधी घेतलं? माझ्यासारखी रोखठोक वेतनदारीच्या पिढीनं पहिलं घर कधी घेतलं, कोणत्या वयोगटात घेतलं? आणि आता जी पिढी 58% वाटा देते त्या सेवा क्षेत्राच्या वर्णन करणाऱ्या पिढीनं पहिलं घर कधी घेतलं? याचा विचार केला की गावगाडा का रात्री ज्या अर्थानं वतनदार ते वेतनदार म्हणतात यातला फरक आणि संक्रमण लक्षात येतं. असा विचार करत असताना पटकन लक्षामध्ये येईल की माझ्या वडिलांच्या पिढीने त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर, विशेषतः तो मध्यमवर्गीय नोकरदार मनुष्य, त्यांच्या पिढीत पहिल्यांदा खेड्यातनं शहरात राहायला आलेला मनुष्य, यानं त्यांच्या आयुष्यातलं पहिलं मालकीचं घर ते रिटायर होताना त्यांना मिळणाऱ्या रिटायरमेंट फंडातनं घेतलेलं आहे. आणि मी गमतीने म्हणून म्हणतो की त्यावेळच्या त्या बंगल्यांची नावं म्हणून भारतात कुठेही गेलात तरी इच्छापूर्ती, तपस्या, समाधान, फलश्रुती अशी असतात. माझी पिढी जिला कधीही या कृषी क्षेत्राच्या उत्पन्नाची सवय नव्हती, माहिती नव्हती, बहुतांश जण आम्ही उद्योग क्रांतीचे, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी आहोत. आम्ही आमच्या आयुष्याचं पहिलं घर हे साधारणपणे 40शीत घेतलं. आज माझ्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सेवा क्षेत्राचं सरासरी वय 28 ते 30 आहे. या पिढीला जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ती पिढी बहुतेक वेळेला त्यांच्या एंगेजमेंटच्या वेळेला पहिलं घर बुक करते आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट आणि घर बायको यांची एकदम बाईक किंवा स्पाऊस आपला लाईफ पार्टनर यांच्या पोझिशन एका वेळेला घेते. ही केवळ वयोगटातलं संक्रमण नाहीये, हे उत्पन्न आणि गुंतवणुकीचं संक्रमण आहे. कारण ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं तसं आपण घर आणि सोनं फक्त विकत घेतो. मग वेतनदारीचा जमाना असू दे, वतनदारीचा जमाना असू दे, नाही तर आजचा वेठबिगारीचा जमाना असू दे, आपण ते विकत नाही. मग अशा वेळेला आपली जेव्हा भांडवली गुंतवणूक आयुष्याच्या किंवा कमावत्या आयुष्याच्या शेवटी होते तेव्हा आपण आयुष्यभर लिक्विडिटी इंटॅक्ट ठेवलेली असते. म्हणून त्या माझ्या वडिलांच्या पिढीने इंटरेस्टचा विचार केला नाही. माझ्या पिढीने काही काळ ऍसेट आणि काही काळ इंटरेस्टचा विचार केला, पण आताची पिढी मात्र रेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ इन्फ्लेशनचा विचार पहिल्या दिवसापासून करते. आणि म्हणून आजचा विषय वतनदारी ते वेतनदारी ते वेठबिगार. मनपूर्वक धन्यवाद. भाव शेखर.